जिज्ञासा गुरुकुलममध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आपल्या प्रत्येकाच्या आज जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनची सुरुवात करते। स्वागत आहे सगळ्यांचं। कोणी कोणी प्रॅक्टिकल केलं? डे 1 ला मी तुम्हाला म्हटलं होतं की मी इथे काहीतरी बडबड करणार, तुमच्याशी गप्पा मारणार, तुम्हाला तेवढंच ऐकायचंय। याचा अर्थ तुम्हाला कळला का? जे आपण काल चर्चा केली ज्या विषयावर, ती तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रॅक्टिकल लाईफ मध्ये त्याचा वापर कोणी कोणी केला? मला थोडंसं शेअर करायचंय, त्याच्याशिवाय मी पुढे नाही जाणार। मला कळणार कसं, है ना? कोणी कोणी केलं प्रॅक्टिकल? बरं, काय प्रॅक्टिकल करायचं होतं हे कळलं? मग बोला। येस, बसला। ठीक आहे ठीक आहे। कुणीच नाही? अरे बापरे, असं कसं? हॅलो मॅडम, मॅडम मला जरा थोडंसं कन्फ्युजन झालं। तुम्ही डे 1 मध्ये जे मेसेज टाकले आहेत, मी दुसऱ्यांची बुक बघितली। काल मी तुम्हाला विचारलेलं की आपण काय लिहायचं, तर तुम्ही बोललात की मला चांगला जॉब हवा आहे, आम्हाला मिळाला आहे असं लिहिलेलं, म्हणजे आपलं एक एक्झाम्पल म्हणून। तर मग ते लिहायचं की डे 1 मध्ये जे तुम्ही लिहिलंय ते लिहायचं? मला ते कन्फ्युजनच झालं थोडं। ओके, तर मग मी उद्यापासून तसं मी करेल रेग्युलर। ओके। हे बघा, मी तुम्हाला काय सांगितलं की एक यूट्यूबला रेडीमेड तुम्हाला मेडिटेशन दिलंय, म्हणजे अफर्मेशन आहे, 15 मिनिटांचं साधारण ते आहे। ती वाक्य तुम्हाला खूप नेक्स्ट लेवलला घेऊन जातात, तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा ते भरतात आणि तुम्हाला कॉन्फिडन्स देतात, स्वतःवर प्रेम करायला शिकवतात आणि तुमचा दिवस खूप छान जातो। तुम्ही तुमच्या आयुष्यात अपॉर्च्युनिटीज अट्रॅक्ट करतात त्या मेडिटेशनमुळे। ठीक आहे, तुमचा माईक बंद करत आहे। हे आहे। त्याच्यानंतर मी तुम्हाला असं सांगितलं होतं की कंप्लेंटला कंप्लीट करायचंय। ओके, कंप्लेंट जर तुम्ही लिहिल्या, अगदी क्षुल्लक असतात, अगदी किरकोळ असतात, पण आपण त्या धरून ठेवतो, त्याच्यामुळे आपल्याला मूव्ह ऑन होता येत नाही। माईक कुणाचं तरी चालू आहे, बंद करा। माझा मॅडम, मी मेडिटेशन पण केलं सकाळी। ओके, आणि तुम्ही जे सांगितले होते निगेटिव्ह थॉट ते लिहिले आणि ते जाळले। अच्छा। आणि फक्त आता संध्याकाळचं तेवढं 9 वेळेस लिहायचं पॉझिटिव्ह थिंकिंग। प्रथम काय केलंय, माझ्यातली नकारात्मकता जाऊ दे, नकारात्मकता जाऊ दे, हे लिहायला चालू केले। गुड। कारण ईश्वर कृपेनं मला सर्व काही खूप आहे मॅडम। माझ्या सगळ्या गोष्टी मनासारख्या पण होत आहेत, मी जॉब करते स्वतः, त्याच्यामुळं फक्त माझ्यातले निगेटिव्ह थॉट जाऊ दे आणि आरोग्य चांगलं लागू दे। व्हेरी गुड। तर काय आहे की मी तुम्हाला जे म्हटलं ना की 21 दिवसांचे अफर्मेशन्स तुम्हाला मी देणार आहे। तुम्हाला इंट्रोडक्शनचा व्हिडिओ दिलेला आहे यूट्यूबचा, तो तुम्ही कदाचित बघितला नसेल आणि ग्रुपमधला मेसेज तुम्ही वाचला नसेल। तर ग्रुपमध्ये जे मेसेज येतात ना ते तुम्हाला वाचायचे असतात, जर तुम्हाला व्हिडिओ येतात तर ते बघायचे असतात। तर त्या मेसेजमध्ये आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे की मी रोज 21 दिवसपर्यंत तुम्हाला काही पॉझिटिव्ह वाक्य देणार, अफर्मेशन्स देणार। ती वाक्य तुम्हाला सकाळी स्क्रीनवर दिसली की दिवसभर मनातल्या मनात घोळत राहिली पाहिजे। ओके, ही एक पद्धत आहे। दुसरी पद्धत आहे की ती वाक्य तुम्ही सकाळी ज्या वेळेला ती बघितली स्क्रीनवर आलेली त्यावेळेला तुमच्या वहीत 3 वेळेला लिहा, दुपारी ती 6 वेळेला लिहा, रात्री ती 9 वेळेला लिहा। ही एक दुसरी टेक्निक आहे। पहिली टेक्निक काय आहे की ऑटो ती मनामध्ये दिवसभर घोळली पाहिजे ती वाक्य, जी तुम्हाला स्क्रीनवर अफर्मेशन आलेली आहेत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये। दुसरी टेक्निक आहे 369 टेक्निक। या वर्कशॉपचे बाहेर 5-5 हजार रुपये फी आहे। निकोला टेस्ला टेक्निक, 369 टेक्निक, लॉ ऑफ अट्रॅक्शन टेक्निक। ओके, तर तुम्हाला ती वाक्य सकाळी 3 वेळेला, दुपारी 6 वेळेला, रात्री 9 वेळेला लिहायची। ओके, पुढची पद्धत अशी आहे की डोळे बंद करून शांत बसायचं, श्वासांवर लक्ष केंद्रित करायचं। तुम्हाला कुठलं तरी यूट्यूबवरून माइंड रिलॅक्सिंग म्युझिक तुम्ही लावू शकता आणि त्यावेळेला मी जे वाक्य तुम्हाला दिलेलं आहे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये
डे 1, डे 2, डे 3 असं लिहिलेलं आहे. तर त्या त्या दिवसाचं वाक्य तुम्हाला मनातल्या मनात ते चॅन्ट करायचं आहे. जसं आपण एखादा मंत्र चॅन्ट करतो तसं डोळे बंद करून ते वाक्य चॅन्ट करायचं आपल्याला. ही तिसरी पद्धत आहे. ठीक आहे. अशा पद्धती मी तुम्हाला व्यवस्थित इन डिटेल तिथे लिहून पण दिलाय, एक्सप्लेन पण केलाय व्हिडिओमध्ये. ओके. तर ते तुम्ही एक करायचं आहे. तो एक होमवर्क आहे तुमचं. ठीक आहे. दुसरा होमवर्क काय आहे की कंप्लेंट्स लिहा, जाळा. कंप्लेंट्स लिहा, कागद फाडा, तो जाळा आणि तिथे टाका. 2 गोष्टी आल्या लक्षात. तिसरी गोष्ट आहे की अफर्मेशन्स लिहायचीत आपल्याला. सॉरी, न्यू बिगिनिंगचं मेडिटेशन ऐकायचंय. ओके. न्यू बिगिनिंगचं मेडिटेशन. या 3 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. अजून काय सांगितलं होतं? जाणीवपूर्वक स्वयंपाक करताना. माझा आवाज सगळ्यांसाठी क्लिअर आहे का? हो, क्लिअर आहे मॅम. हा, प्राचीताई तुमचं नेटवर्क तुम्ही चेक करा एकदा, कारण इथून तर क्लिअर आहे. येस. स्वयंपाक करताना, जेवण वाढून देताना, पाणी पिताना, पाणी देताना आपल्याला जाणीवपूर्वक पॉझिटिव्ह विचार करायचे आहेत. ओके. आणि मी तुम्हाला हे विचारलं की आपला क्लास हा पूर्ण ॲक्शन बेस आहे. तुम्हाला रोज ॲक्शन घ्यायची आहे शेवटच्या दिवसापर्यंत. तुमच्यापैकी जी कोणी व्यक्ती ॲक्शन घेईल त्यालाच या कोर्समधनं जो वेळ तुम्ही मला देत आहात त्यामधनं काहीतरी आउटपुट मिळेल. अदरवाईज तुम्हाला असं वाटेल अरे काय काय झालं ह्या क्लासमध्ये, तुम्हाला ते कळणारच नाही. ॲक्शन घेणं महत्त्वाचं आहे. तर मी असं विचारलं तुम्हाला, माझा पहिला प्रश्न असा होता तुम्हाला आजच्या क्लासमध्ये की काल ज्यावर आपण चर्चा केली त्यावर आज कुणी कुणी ॲक्शन घेतली. तर क्लासमध्ये सन्नाटा आहे. यस, वर्षाताई बोला. मी आज मुलीवर थोडंसं ना रागावून बोलले यांच्याशी पण. आणि म्हणजे आता रात्री झोपताना विचार करेन की आता तो दिवस कसा गेला आणि उद्याच जे गोडीने वगैरे घेईन, म्हणजे उद्याचा दिवस कसा जाईल हे पाहण्याचं. ओके, गुड. अजून वर्षाताई तुम्ही हँड रेस केला होता, बोला. तुम्ही सांगितलेलं ऍक्च्युली सगळं काही केलं आणि स्वामींचा मंत्र माझा रेग्युलर. आणि मध्यंतरी तुम्ही क्लास घेता घेता एक छोटस असं सांगितलं होतं की संध्याकाळी धूप जाळून, तेही मी रेग्युलर करते. मला एक पॉझिटिव्ह अनुभव आज असा आला की जे तुम्ही सकाळी निगेटिव्ह लिहायला सांगितलं होतं आणि ते जाळायचं, तर त्या 2 गोष्टी माझ्या पॉझिटिव्ह झाल्या. त्याच्यासाठी थँक्यू. आणि तुम्ही सांगितलं ते सगळं रेग्युलर करते. छान वाटतं. मला फक्त एक प्रश्न असा विचारायचा आहे की आपण जेव्हा हे लिहितो काही गोष्टी किंवा काही कंप्लेंट्स ज्या असतात तर त्या अशा बाहेर येतात का? म्हणजे एखाद्याबद्दलचं जर आपण त्याने मला त्रास दिला, सपोज आपण ती कंप्लेंट लिहिली, तर ते मला काही क्षण ते आठवलं, पण त्याच्यानंतर अगदी मी काही वेळानंतर एक 15-20 मिनिटानंतर अगदी नॉर्मल झाले. असं होतं का? आज आणि उद्या तुम्हाला हे क्लिअर होईल. तुम्ही मागच्या बॅचला नव्हतात ना रेकीच्या? पूर्ण सेशन नाही केले ना मागच्या बॅचला? नाही, माझ्या नंदीचे मिस्टर लागले होते त्याच्यामुळे ब्रेक झाला होता माझा. येस. तर आता ही बॅच तुम्ही जी रेग्युलर करत आहात, तर आज आणि उद्या तुम्हाला क्लिअर होईल की असं का होतं आणि ते काय आहे. ओके ओके ओके. तर हां, अजून कोणी देईल का उत्तर? मला अपेक्षित जे उत्तर आहे ते अजून मिळालेलं नाहीये. कालच्या टॉपिकवर कोणी ॲक्शन घेतली? कालचा टॉपिक काय होता? कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, सुपर कॉन्शियस माइंड. मी सांगितलं होतं. हां, कोणी ॲक्शन घेतलीये? बोला. सबकॉन्शियस माइंडवर प्रथम काम केलं. हां, काय काम केलं मॅडम? येस, काय काम केलं? त्याच्यामध्ये म्हणजे आपले जे पूर्वजन्मीचं आपलं काय आहे पूर्वसंचित, ते मी आपण जे आपण घडतो ते आपल्या कर्मानुसार घडतोय, पण ते पूर्वसंचित तेच उगाळत बसायचं नाही. ओके, ठीक आहे, चलो. याच्यावर विचार केला. ग्रेट.
तर माझं असं म्हणणं आहे की मी तुम्हाला काल जो टॉपिक शिकवला होता कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंड, त्याच्यात तुम्हाला हे सांगितलं होतं की कॉन्शियसली जाणीवपूर्वक नाव मध्ये आत्ताचा जो क्षण आहे तर त्या क्षणात जाणीवपूर्वक आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. जे आपण डे टू डे लाईफ रुटीन लाईफमध्ये निगेटिव्ह विचार करतो. आता ठीक आहे, मी तुम्हाला 21 दिवसाचं अफर्मेशनचं आज डे 3 मी पोस्ट केला, ते अफर्मेशन्स दिले, ओके ठीक आहे. मी तुम्हाला न्यू बिगिनिंगचं अफर्मेशन दिले आहेत, ओके ठीक आहे. तुम्ही कंप्लेंटला कंप्लीट करताय म्हणजे कंप्लेंट लिहितायत, जाऊन टाकताय, ओके. पण याशिवाय ॲक्च्युली कालचं सेशन प्रॅक्टिकल लाईफमध्ये आणणं म्हणजे काय की डे टू डे आपलं लाईफ कसं होतं की पटकन एखाद्या व्यक्तीबद्दल मनात निगेटिव्ह विचार येणं, एखाद्या व्यक्तीबद्दल, घटनेबद्दल, परिस्थितीबद्दल, तर आपल्याला ते न करता ठरवून पॉझिटिव्ह आपल्या मनात विचार आला पाहिजे. हे सांगितलं होतं तुम्हाला की ठरवून पॉझिटिव्ह विचार करा स्वयंपाक करताना. मॅडम हे मी केलंय, हे आज कालचं मी हे केलंय, पण मी बाकीच्या या गोष्टी नाही केल्या डे 1 डे 2च्या. मग आपला जो क्लास आहे ना हा असा ऑटो पायलट वर जाणार आहे. म्हणजे तुम्हाला आहे ना जे सेशन होणार आहे, तुम्ही इथं जे ऐकणार आहात, जी आपली चर्चा होणार आहे, तर हे तुम्हाला तुमच्या व्यावहारिक आयुष्यात, प्रॅक्टिकल आयुष्यात आपोआप चालता बोलता ते वापरायचंय. आणि जर तुम्ही ते अफर्मेशन्स रोज सकाळी उठल्या उठल्या 21 वेळेला लिहिले, एक मेथड काय सांगितली 3, 6, 9. दुसरी मेथड काय आहे की उठल्या उठल्या 21 वेळेला तुम्ही ते लिहा आणि रात्री झोपण्यापूर्वी 21 वेळेला लिहा. ही एक टेक्निक आहे, ठीक आहे. पण जे आपण सांगितलं की जाणीवपूर्वक इतर जे आपला संपूर्ण दिवस आहे याच्या आधी आपण कसे होतो, कुठल्याही घटनेबद्दल, परिस्थितीबद्दल पटकन निगेटिव्ह होतो, तर ते आपल्याला व्हायचं नाहीये. ते प्रकर्षाने जाणीवपूर्वक आपल्याला टाळायचंय आणि तिथे पॉझिटिव्ह विचार करायचा, ठीक आहे. जसं आपण जिजामाता आणि आजकालची आपण मॉडर्न आहे ते 2 चित्र पाहिले होते है ना. येस, तर आपल्याला तसं करायचंय जाणीवपूर्वक. ओके. माझ्या मुलाच्या बाबतीमध्ये मी आज ते केलं आणि एका व्यक्तीच्या बाबतीमध्ये तो राग होता तो सडनली मी चेंज केला. गुड, व्हेरी गुड. जाणवला फरक? हो जाणवलं आणि मी त्यालाही सांगितलं की त्याने मला थोडा शॉक झाला, असं का म्हणतेस, पण मी त्याला सांगितलं की आम्हाला हे असं, तर त्याच्यानंतर मला तिकडनं पण पॉझिटिव्ह हे मिळालं. गुड, छान वाटलं. छान, व्हेरी गुड. येस, तर हे सगळं असं आहे. आता काही मेसेजेस होते पर्सनलवर आलेले, पण म्हटलं ग्रुपमध्येच म्हणजे लाईव्ह सेशनमध्येच त्याचं उत्तर देऊया. तर एका ताईने मेसेज टाकलेला होता आपल्यापैकी की आपली मुलं मुली सोबत बसली तर चालतील का. अरे ये क्या पूछने की बात है, बसायलाच पाहिजे. आपल्या घरातले जे इतर सदस्य आहेत, तुमचे मुलं मुली असतील, भले ते कुठल्याही वयाचे असतील, तुमचे लाईफ पार्टनर्स असतील, तुमचे सासू सासरे असतील, आई वडील असतील, तुमच्या घरात जे जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांनी बसलंच पाहिजे. बघा तुमचं कौटुंबिक वातावरण डे 10 पर्यंत कुठल्या लेवलला चाललं जाईल. अशा अचिव्हमेंट होतील ज्या वर्षानुवर्ष तुम्ही त्याच्यासाठी थांबलेला आहात वाट बघत. ओके. सो घरात एकानेच करून उपयोग नाहीये, संपूर्ण फॅमिलीने जर केलं आणि त्यातल्या त्यात तुमची जर लहान मुलं आहेत आणि त्यांना हे आवडत आहे तर आवर्जून त्यांना तुम्ही सोबत बसवा. ओके, हरकत काहीच नाही, उलट खूप चांगलं आहे, कारण त्यांनाच घडवणं हे खूप महत्वाचं आहे. तेच आपली पुढची पिढी आहे है ना. सो बसवा. दुसरं एक काय होतं, विश मी सांगितलं आहे की सॉरी विश नाही, तक्रार लिहायची, फाडायची, जाळायची, फोटो ग्रुपमध्ये टाकायचा आणि मग डस्टबिनमध्ये टाकायचं. पण ज्या तुमच्या इच्छा आहेत ना, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, की मला हेच पाहिजे असं अचूक तुम्ही लिहा, एक लिस्ट करा, मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर प्रायोरिटीज ठरवा. मग जी प्रायोरिटी नंबर 1 आहे त्याला रोज सकाळी 21 वेळेला लिहा आणि रात्री पण 21 वेळेला लिहा. ओके. तर ते डस्टबिन मध्ये नाही टाकायचं आपल्याला, त्याला एक सेपरेट वही करायची आहे.
एक मिनिट. अशी कोऱ्या पानांची एक वही घ्यायची. दिसतंय? संपूर्ण पेजेस कोरे आहेत आणि तुम्हाला जे हवं आहे नक्की ते 21 वेळेला सकाळी लिहायचं, 21 वेळेला रात्री लिहायचं. ओके, ते जाळून फेकायचं नाही. त्याची एक वही करायची आहे आपल्याला. ठीक आहे? यस. दोन्ही टाइम लिहायचं का मॅडम? दोन्ही टाइम लिहायचंय का ते? हे बघा, आता आहे ना, हे अप टू यू, तुमची चॉईस आहे. तुम्ही जर दोन्ही वेळ लिहित आहात तर तुमचं ते जे काम आहे, जी इच्छा तुम्ही लिहिली ती तुमची थोडीशी लवकर पूर्ण होईल. तुम्ही एकच वेळ लिहिला तर थोडासा वेळ लागेल. पेनाने आणि कोणत्या पेनाने द्यायचं? हा, आता हे आता ते रेड पेन लिहायला सांगितलंय ना तुम्ही ते? यस यस, सांगते. आता सगळ्यात आधी ना आपल्या वहीवर आजची दिनांक लिहायची आहे आणि जिज्ञासा गुरुकुलमच्या नियमाप्रमाणे वहीमध्ये पहिलं वाक्य रोज आपण लिहितो. क्लास सुरू झाल्या मीच आहे माझ्या जीवनाची शिल्पकार. लिहा पटकन सगळ्यांनी. मीच आहे माझ्या जीवनाची शिल्पकार. दुसरं वाक्य लिहायचं आहे, चमत्कार त्याच्याच आयुष्यात घडतात जो चमत्कारांवर विश्वास ठेवतो. हॅलो, पुन्हा एकदा सांगा ना मॅडम. आई वर्ड. चमत्कार त्याच्याच आयुष्यात घडतात जो चमत्कारांवर विश्वास ठेवतो. मोठ्या संख्येने तुम्ही सगळेजण उपस्थित इथे राहतात. आनंद आहे, पण जरा व्हिडिओ सुरू ठेवून समोर बसलात तर तुम्हाला काहीतरी जास्त मिळेल माझ्याकडून. ज्या वेळेला स्क्रीनवर तुम्ही मला दिसतात तर मलाही असं वाटतं की चला, कोणीतरी घेण्यासाठी बसलेलं आहे तर आपण दिलं पाहिजे. नाहीतर मला आहे ना असं मग जरा जाऊ द्या, आता काय बोलू, तो शब्द योग्य नाहीये, बरं नाही वाटत मग मला. तुम्ही जर आता बघा, मी माझा कॅमेरा बंद करू का एकदा, मग मी तुमचं सेशन घेते. तुम्हाला कसं वाटतं बघा बरं. आता आपण पुढचा टॉपिक करूया. चालेल का असं माझा कॅमेरा बंद राहिला तर? है ना? नाही मॅम. ज्यांचा सुरू आहे त्यांच्यासाठी मी आहेच, पण इतरांनाही जर सुरू केला कॅमेरा तर फायदा तुमचा आहे. ओके, फायदा तुमचा आहे. गुरु समोर पाहिजे मॅडम. हा, गुरु समोर पाहिजेच. तसं शिष्य पण समोर पाहिजे, विद्यार्थी पण समोर पाहिजे. बरोबर आहे. चलो रेडी मग पुढे जायला. ओके, चलो ताट बसायचं. एक मस्त एनर्जीचं प्रॅक्टिकल करू. असं मस्त जरा हाला थोडस आणि ताट बसा. आपला उजवा हात पुढे घ्या, उजवा किंवा डावा कुठलाही चालेल. हात घ्या समोर स्वतःचा आणि असा साईडला घेऊन जा मागे. घेतला. आता परत जागेवर आण. ताट बसा मस्त आणि म्हणा, येस आय एम रेडी टू चेंज माय लाईफ. येस आय एम रेडी टू चेंज माय लाईफ. येस आय एम रेडी टू चेंज माय लाईफ. आणि हात मागे घेऊन जा. आधी जो हात लांब गेला आणि आत्ता जो लांब गेला त्याच्यात काही फरक जाणवला का? हो, जाणवला. येस, गुड. दिस इज कॉल्ड एनर्जी. आणि तुम्ही रेकीच्या क्लासची ॲडव्हर्टाईज बघून इथे आलेला आहात, पोस्ट बघून. सो आपण रेकी शिकणारच आहोत. रेकी ऊर्जा ही आहे, पण ती सहज आपल्या हाती लागणार नाही, कारण ती महाशक्ती आहे. स्वामी किंवा जे आपले कुलदैवत असतात ते अचानक आपल्याला प्रसन्न होतात का? आपल्याला तपश्चर्या करायला लागते. तशीच आपली ही तपश्चर्या सुरू आहे. येस, तर मग असंच आहे. स्वस्त मस्त जबरदस्त राहायचं. आता तुम्हाला एक काम करायचं आहे. तुमच्या वहीमध्ये आत्ता लगेच
मी तुम्हाला सांगितलंय डेली प्रॅक्टिकल करावं लागेल, डेली ऍक्शन घ्यावी लागेल. तर आता तुम्हाला तुमच्या वहीत, तुमच्या आयुष्यात, तुमच्या स्वतःच्या काय काय जबाबदाऱ्या आहेत त्या लिहायच्या आहे. तुम्हाला मी 1 मिनिटाचा वेळ देते आहे. ओके, 1 ते 2 मिनिटाचा वेळ तुम्हाला दिलेला आहे. युअर टाइम स्टार्ट्स नाऊ. स्वतःच्या काय काय जबाबदाऱ्या आहेत, तुमच्या सर्व घरातल्या मंडळींच्या प्रती, तुमच्या नोकरीच्या बद्दल, तुमच्या बिझनेसच्या बद्दल, मुलांच्या बद्दल, हजबंडच्या बद्दल, वाईफच्या बद्दल, सासू सासऱ्यांच्या बद्दल, आई वडिलांच्या बद्दल, तुमच्या काय काय जबाबदाऱ्या आहेत तुमच्या आयुष्यात, त्या सगळ्या जबाबदाऱ्या लिहून काढायच्या आहेत. ह्या सगळ्या स्टेप्स आहेत रेकी शक्तीला कनेक्ट करण्यासाठी. आपण स्वतःवर काम करत आहोत. जसं काल आपण बघितलं की मशीन्स आपण काय करतो, त्यांची क्लिनिंग करतो, सर्व्हिसिंग करतो. तसंच आपल्याला स्वतःची क्लिनिंग आणि सर्व्हिसिंग करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाने लिहायचं आहे. अगदी बारीक सारीक सगळं आठवा, काय काय तुमच्या जबाबदाऱ्या आहेत. अनिता ताई, या बॅचला रजतला पण बसवा. रजतचा पण क्लास होऊन जाऊ द्या. रजतचा दुसरा जो मित्र आहे ओजस, तो पण बसतो आहे क्लासला. तो दीक्षा पण घेणार आहे या वेळेला. ओके, टाइम अप. चलो, आता कोण मला ते वाचून दाखवेल की तुमच्या जबाबदाऱ्या काय काय आहेत. एका वेळी एकीनेच माईक सुरू करायचा आहे. मी बोलू? हा मॅडम, मी बोलू का? कुठून बोलतायत ताई? हॅलो, हा मी ठाण्यावरून बोलते, स्नेहा आमरे. यस, बोला. माझी पहिली जबाबदारी आहे की माझ्या मोठ्या मुलीला मला डॉक्टर करायचंच आहे. गुड. यस, अजून माझ्या लहान मुलीला, ती थोडीशी अग्रेसिव्ह आहे, तर ती कशी शांत होईल याचा मी यातून ऍक्च्युली हा क्लास जॉईन करण्याचा उद्देश तोच आहे की मी ती कशी शांत होईल आणि ती कसं हायपर तिचं कमी होईल याच्यासाठी मी खूप प्रयत्न करते. आणि खूप ऍक्च्युली मला तिचं टेन्शन येतं की ती कसं वावरणार आहे म्हणजे पुढे समाजात किंवा सगळीकडे. कारण काही झालं तरी त्या आईला दोष दिला जातो की हे तुझ्या लाडामुळे असं होतंय, सारखं तेच होतंय आमच्या घरात. म्हणजे तर त्याच्यामुळे मला तिला, हा सॉरी, मुलीचं वय काय आहे? ती आता 11 वर्षाची. गुड. सोबत घेऊन बसा. प्रत्येक ऍक्टिव्हिटी तिला करायला सांगा. डे 10 ला तुम्हीच मला सांगाल ती शांत झाली आहे. ती तेच आहे की कोणाचंच ऐकत नाही, हा मोठा प्रॉब्लेम आहे तिचा. पण मोठी त्याच्या अपोजिट आहे, एकदम शांत आहे. आणि ती आणि तिचं आयुष्य म्हणजे तिचा अभ्यास तेवढ्या याच्यातच असते. चालेल, ठीक आहे. ओके, थँक्यू. नेक्स्ट कोण आहे? कोण सांगेल की तुम्ही लिहिलेली काय आहे पहिली, दुसरी, तिसरी जबाबदारी? हॅलो मॅडम. येस, बोला. हॅलो मॅडम, हा, मी बोला. प्रीती टोपे बोलते बार्शीवरून. माझी पहिली जबाबदारी आहे, मी माझे काम जॉब मधलं ओके, प्रामाणिकपणे करेल. माझं कर्म चांगलं करण्यात प्रयत्न करील. कर्म आपोआप चांगलं आलं की यश आपोआपच पाठीमागे येतं. आणि मी माझ्या मुलांना, कुटुंबांना सर्व वेळ देईल, त्यांच्यावर योग्य संस्कार करल, त्यांची काळजी घेईल. आणि ते सर्व करत
असताना प्रथम मी माझी स्वतःची काळजी घेईन. येस येस, ओके ठीक आहे, चलो आणि अजून एक त्यामुळं नेक्स्ट. ठीक आहे माझी ठीक आहे, काही स्वतःची मी माईक बंद काळजी करा केली तुमचं. आणि मी कोणतेही कार्य प्रामाणिकपणे केलं ईश्वरा आणि ते काम प्रामाणिकपणे करण्यासाठी मला बळ दे, शक्ती दे, बुद्धी दे. येस, नेक्स्ट अजून एकीचं आपण ऐकू, एका मैत्रिणीचं आपल्या. बोला स्वातीताई. स्वाती म्हणून तुम्ही जॉईन आहात. श्रावण म्हणून कोण जॉईन आहे? काय आहे तुमची पहिली जबाबदारी? हॅलो. येस बोला. श्रावण म्हणून कोण आहे? तुम्ही बोला. हे बघा, बोला म्हटलं की बोलायचं पटपट, आपल्यालाच उशीर होतोय पुढे जायला, है ना? येस स्वातीताई तुम्ही बोला. मला माझ्या आधी घराची काळजी घ्यायची आहे, म्हणजे माझी सासू, म्हणजे फॅमिली ओव्हरऑल सर्व. आणि मला पहिले तर मला म्हणजे काळजी घ्यायची म्हणजे मला एक उत्तम सून आणि मोस्ट माझं प्रायोरिटी की मी उत्तम वाईफ बनावी, म्हणजे जेणेकरून माझ्या घराला माझा साथ होईल, मिस्टरांना फायनान्शियली, मेंटली. म्हणजे मला खूप काय काय करायचं ते माझ्या डोक्यात मी फिक्स केलेलं आहे. तर सध्या आता मी 1 वर्ष आले घरी, मला जॉब नाहीये. मी जॉब करत होते टीचिंगचा. एवढं माझं म्हणजे हे करायचं. आणि मोस्टली माझ्या मुलीला मला चांगलं घडवायचं आहे. तिच्या जे आतापासून म्हणजे ती 1-1.5 वर्षापासून म्हणजे 1.5 वर्षाची झाली तेव्हापासून तिचं एक स्वप्न आहे की मी एअर होस्टेसच होणार मम्मा. तर मला ते तिच्याकडे चांगलं लक्ष द्यायचं, उत्तम संस्कार आणि तिला घडवायचं मॅम. गुड, व्हेरी गुड. चालेल, माईक बंद करा. छान. ओजसने लिहिलंय, चांगले मार्क्स आणणे आणि वडिलांच्या अपेक्षांवरती खरं उतरणे. व्हेरी गुड. आता जस्ट 10वीची परीक्षा झाली आहे. येस, छान. तर पुन्हा एकदा सांगते, जर तुमचे मुलं मुली असतील शाळकरी तर त्यांना पण सोबत बसवा. ओके. तर आता बघा, तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या लिहिल्या, खूप छान. पहिलीच जबाबदारी ताईंनी सांगितली, काही करून माझ्या मुलीला मला डॉक्टर करायचंय. आता स्वातीताई म्हणाल्या करिअर बद्दल आणि मुलीच्या स्वप्नाबद्दल, है ना? अजून बऱ्याच जणांनी इथे लिहिलेलं आहे, आपापली जबाबदारी लिहिलेली आहे. पण एक लक्षात घ्या, जरा ताठ बसा, एक दीर्घ श्वास घ्या, एक श्वास सोडा, हळुवारपणे पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या, पुन्हा एकदा हळुवारपणे तो दीर्घ श्वास सोडून द्या. नाऊ लास्ट, थर्ड वन. एकदा श्वास घ्या आणि तो श्वास सोडून द्या. डोळे उघडा आणि मला सांगा, नीट ऐका आणि नीट उत्तर द्या. आत्ता हा जो क्षण आहे याच्या 5 सेकंदानंतर तुम्ही जिवंत असाल ही तुम्हाला गॅरंटी आहे का? 100% गॅरंटी असेल तरच हँड रेज करायचं आहे. एवढा ओव्हर कॉन्फिडन्स ओजस, एवढा ओव्हर कॉन्फिडन्स. इथून पुढचे 5 सेकंद किंवा उद्या सकाळचा सूर्योदय मी बघणारच. 100% गॅरंटी कोणाला आहे? आहे का? विचार करून उत्तर द्यायचंय. मला तर अजिबात नाही. आपण तर काही एवढं पुण्यात्मा नाहीये की इथून नंतरचे 5 सेकंद खरंच जिवंत राहील. मला नाही गॅरंटी. नाहीये, कुणालाच नाहीये. जो आलाय त्याला जायचंच आहे. आणि जसं येण्याची वेळ फिक्स नव्हती तसं जाण्याची पण वेळ फिक्स नाहीये. ओके. नाही, तो निगेटिव्ह विचार नाहीये, ते फॅक्ट आहे आणि ते आपल्याला स्वीकारलं पाहिजे. का? त्यावरच आजचं आपलं सेशन आहे. कारण आपल्या ज्या या सगळ्या मित्रमैत्रिणी आहेत, आपल्या आजूबाजूचा जो समाज आहे, जे लोक आहेत, आपण सगळे म्हणजे आपण काय करतो माहिती का?
भविष्याची चिंता आणि भूतकाळातले अतिविचार इथेच आपण जगतो. नाव मध्ये प्रेझेंट मोमेंट मध्ये आपण जगतच नाही. चॅलेंज तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स आहे, एकतर भविष्याची चिंता आहे, मुलीला डॉक्टरच करायचंय भले तिच्यात ते गुण आहे की नाही माहित नाही, मुलीला इंजिनियरच करायचंय ते गुण आहे की नाही माहित नाही, तुम्ही करा, तुम्हाला मी नाही नाही म्हणत आहे. इथं ह्या सेशन मध्ये जे पण बोललं जातं या प्लॅटफॉर्मवर ते तुमच्या भल्यासाठी असतं, तुमच्या चांगल्यासाठी असतं आणि फक्त पॉझिटिव्ह असतं. आपल्याला दुःख काय होतं, आपल्याला बीपी, डायबिटीज, शुगर अँड सो ऑन सगळे ते आजार आपल्या मागे का लागतात, कारण आपण सतत भविष्याची काळजी करतो. आत्ता सुद्धा काय काळजी आहे, पुढची. उद्या सकाळी उठलं पुढची काळजी, परत उद्या रात्री पुढची काळजी. असा एकतरी क्षण आहे का की आपण नाऊ मध्ये जगतो? क्वचितच कुणीतरी असं असेल. किंवा भूतकाळात जे घडून गेलं, ही मला हे बोलली, ती मला ते बोलली, मग असं झालं, मग तसं झालं, हे झालं, ते झालं, मग आमची या कोर्टात केस सुरू आहे, मग आमचं काही नव्हतं, मग ही डिवोर्सची केस सुरू आहे, हे ते सुरू आहे. एवढंच आहे आपलं, बाकी काही नाही. आणि हा जो क्षण आहे, जे 3 श्वास तुम्ही आता घेतले आणि ते 3 श्वास तुम्ही सोडून दिले, ते सेम 3 श्वास तुमच्या आयुष्यात परत येणार आहेत का? तुम्ही ते आणून दाखवा मला. आत्ताचे पुढचे नाही, जे 3 श्वास मी म्हटलं, दीर्घ श्वास घ्या, सोडा, तर जो श्वास घेतला आणि सोडून दिला तो सेम श्वास पुन्हा आपल्या आयुष्यात येईल का परत? तर नाही येणार. हे फॅक्ट आहे, हे स्वीकारलं पाहिजे. आपण हे स्वीकारत नाही. थोडासा प्रॅक्टिकल विचार केला पाहिजे. जर तुम्हीच नसणार तर त्या जबाबदाऱ्या कसं काय पूर्ण करणार तुम्ही? आपण आहे ना आपल्या मागे स्वतःहून ह्या जबाबदाऱ्या ओढावून घेतो. आपल्याला कोणीच नाही दिल्या त्या, आपण स्वतः ओढवून घेतलाय. मग आपल्या कपॅसिटीच्या बाहेर ज्या वेळेला जातं त्यावेळेला ताण, तणाव, डिप्रेशन ह्या गोष्टी येतात. बरोबर आहे. सो आजपासून एक नियम करायचा आहे की प्रेझेंट मोमेंट मध्ये जगायचं आहे. हे काम चांगलं झालं, वाव, इट्स ओके, थँक्यू सो मच. जे पण नाव घ्यायचं, स्वामी, रेकी शक्ती, एंजल, तुमची कुलदैवत, जे पण घ्यायचं. हे काम आत्ता नाही झालं, वाव, इट्स ओके, ही योग्य वेळ नव्हती म्हणून नाही झालं. प्रत्येक वेळेला हेच म्हणायचं आपल्याला. जमेल एवढं सगळ्यांना? मग काय होतं, आजकाल आहे ना, आता मी ह्या विषयावर जास्त बोलत नसते क्लासमध्ये, जस्ट तुम्हाला हिंट देते की न्यूज तुम्ही मोबाईलमध्ये बघा किंवा टीव्हीवर बघा किंवा पेपरमध्ये बघा, नको नको त्या न्यूज येतात. वर्कआउट करता करता गेला, काम करता करता गेला, हार्ट अटॅक 4थीच्या मुलांना. जे घडायला नको ते घडतं. बरोबर आहे. सो हे का होतं, आपण भविष्याची अति काळजी करतो, भूतकाळात ज्या गोष्टी चुकीच्या झाल्या तिथे जास्ती रमतो आणि जे नाव आहे, जो आत्ताचा क्षण आपल्या आयुष्यात आहे, इथे काहीच नाहीये ताण घेण्यासारखं. तो क्षण आपण जगतच नाही. तर आपल्याला आहे ना सगळ्यात आधी काय करायचंय, मला तर खरंच गॅरंटी नाही की 5 सेकंदानंतर मी असेल की नाही. त्याच्यामुळे मी आत्ताचा क्षण जगून घेते. प्रत्येक वेळेला मी म्हणते हे झालं छान, इट्स ओके, हे नाही झालं, हे बिघडलं, ती वेळ योग्य नव्हती आणि ते माझ्यासाठी नव्हतं म्हणून ते नाही झालं. इतकं साधं आणि सरळ आहे. काही नवीन नॉलेज दिलं का मी? माहिती सगळ्यांना, पण अंगवळणी नाही पडत ते आपल्या, पण इथून पुढे पडणार आहे रोज रोज मला ऐकून ऐकून. याच्या आधीच्या सगळ्या लोकांच्या अंगवळणी पडलं आहे तर तुमच्याही पडेल. ओके. आता बघा, सकाळी उठल्या उठल्या काय करायचं, सकाळी उठलो आपण की काय करायचं, सगळ्यात आधी आपण उठलोय म्हणजे आपण जिवंत आहोत, एकदम खुश व्हायचं, मी जिवंत आहे, थँक गॉड मी आज जिवंत आहे. करा बरं ऍक्टिंग माझ्यासोबत. थँक्यू परमेश्वरा, आजचा दिवस दाखवला. ओके. मग सेलिब्रेट करा तो दिवस, कारण तुम्हाला
आजचा एक दिवस मिळाला आहे. ओके, मग काय करायचं, जरा इकडं शेजारी बघायचं. आपल्या शेजारी रात्री कोण झोपलं होतं बघायचं. जरा करा बरं ऍक्टिंग. शेजारी बघा कोण झोपलं होतं रात्री. अरे हा पण जागा आहे, थँक गॉड. जरा इकडे पण बघायचं, रात्री कोण झोपलं होतं इकडे. जरा हलवून बघायचं. अरे हा पण जिवंत आहे, थँक गॉड. देवा आजचा दिवस दिला. ऍक्टिंग करायची माझ्यासोबत. मी ऍक्टर नाही, ऍक्टिंग तुम्हाला पण करायचंय. करा करा करा, करून बघा, लाजू नका. इथे काय ऑडिशन नाही चालू आहे, तुमच्याचसाठी आहे. तुम्हाला छान वाटेल केलं की. सो हे रिझन आहे तुम्हाला दिवसभर खुश राहण्याचं, सेलिब्रेट करण्याचं. कारण या सेम मोमेंटला जगभरातल्या करोडो घरांमध्ये दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळलाय. तिथली कोणीतरी एक व्यक्ती हे जग सोडून गेलेली आहे. तर तो क्षण तुमच्या आयुष्यात दिलाय का देवाने, परमेश्वराने? नाही दिलाय. मग त्या परमेश्वराचे आभार मानले पाहिजे की नाही? तो जो आक्रोश आहे, ते जे दुःख आहे, ते तुमच्या वाट्याला आलेलं नाही आज. म्हणून तुम्ही आजचा मोमेंट आहे ना, आनंदी राहिलं पाहिजे, सेलिब्रेट केला पाहिजे प्रत्येक दिवस. नाहीतर आपले उठलं की कटकट सुरू होऊन जाते. वेगवेगळ्या लेव्हलची असेल, वेगवेगळ्या कारणासाठी असेल, वेगवेगळ्या पद्धतीची असेल, पण असतं. सो आपला प्रत्येक दिवस सेलिब्रेट करा आणि खुश राहा. चालेल? मी रोज करते मॅम, हे 2 वर्ष. व्हेरी गुड, छान. तर सगळ्यांनी करा. वर्षाताई रोज करतात, त्यांना छान रिझल्ट येतात. तर तुम्ही पण करा. रात्री आम्ही सकाळी झोपताना देवाला आभार मानल्याशिवाय झोपत नाही. आणि माझ्या मुलीला पण मी लहानपणापासून तीच शिक्षण दिलं. व्हेरी आणि गुड. ती पण मला आठवत नसलं, म्हणजे लवकर झोपली ती पण तिची बोलून झोपून जाते. छान, मस्त, गुड. येस. आता बघा, इथे कोण कोण असं आहे ज्यांना आर्थिक प्रॉब्लेम आहे, मनी प्रॉब्लेम आहे? 1, अजून 2, अजून 3. घालवायचा सगळ्यांचा आर्थिक प्रॉब्लेम. 4, 5. अरे बापरे, बरेच जण आहेत. सगळेच आहेत की काय जवळजवळ? चला, तुमचा आर्थिक प्रॉब्लेम आपण सोडवू. उषा ताई लांडगे, चला माईक सुरू करा. कुठे आहात तुम्ही? स्क्रीनवर दिसतात का? उषा ताई लांडगे, माईक सुरू करा तुमचा. हा, आर्थिक प्रॉब्लेम आहे तुम्हाला. तुमचा नंबरवर मी आत्ताच्या आत्ता 2 करोड रुपये ट्रान्सफर करते आहे. अट एक आहे, आवाज येतोय का? एक अट आहे की तुमचे दोन्ही डोळे मला तुम्ही पाठवून द्यायचे. बघा, आज पहिल्यांदा इतक्या वर्षात मी चष्मा लावून बसलीये. उषाताई, तुम्हाला मी आत्ताच्या आत्ता 2 करोड रुपये पाठवते आहे. तुम्हाला आर्थिक अडचण आहे, तुमचे आर्थिक प्रश्न खरंच सॉल्व्ह होतील. मी खरंच द्यायला तयार आहे. फक्त तुमचे 2 डोळे तुम्ही मला पाठवून द्यायचे. का, काय प्रॉब्लेम आहे? आर्थिक अडचण कुणाला म्हटल्यावर सगळ्यांचे हँड रेज. आता मी पैसे द्यायला बसली तर सरळ नाही म्हणतायत, असं कसं? मेहनत करून कमवायचे आम्हाला, असं नाही. बरं, जाऊ द्या. दुसरा ऑप्शन जाऊ द्या, हा सोडा. तुम्हाला 2 करोड रुपये देते, तुमची गुडघ्याची वाटी द्या मला. एकच द्या, एक राहू द्या तुम्हाला. नाही नाही देऊ शकत. अमूल्य आहे सगळं काही. सगळं अमूल्य आहे. हो बरोबर. एका किडनीवर माणूस जगतो. 1 लाख घ्या, 1 किडनी देऊन द्या. नाही मॅडम. बर, चला दुसरी ऑफर काढू. चलो, जाऊ द्या मग आता. तर प्रॉब्लेम काय माहिती का, आपल्याकडे जे आहे ना त्याच्याकडे आपण बघतच नाही. जबाबदाऱ्या लिहिल्या आपण, पण सगळ्या इतरांसाठी. अरे जर आपण जिवंत राहू तर त्या जबाबदाऱ्या पार पाडू ना. सो पहिलं तुमचं काम काय आहे, स्वतःवर प्रेम करा. आता एवढी मोठी ऑफर जर तुम्हाला मिळते आहे तरी तुम्ही ती घ्यायला तयार नाही, म्हणजे तुम्हाला कळतंय ना तुमच्याकडे काय काय आहे.
आले लक्षात काय काय आहे आपल्याकडे? आपला सगळा फोकस कुठे माहिती आहे, सगळी एनर्जी कुठे आपली, आपल्याकडे काय नाही याची भली मोठी लिस्ट आहे आपल्याकडे, जी परंपरेने आपण तेच रटन करत आहोत त्याचं. पण आज असा पहिला दिवस असणार आहे की आपल्याकडे काय आहे याची आपण लिस्ट करणार आहोत. आज करायची लिस्ट. बघा, ज्या वेळेला आपण बाहेर जातो किंवा सरळ सरळ आपल्याला सवय आहे ना मोबाईलवर सगळं बघायची, तर मोबाईलमध्ये जा, गुगलला टाका अशी लोक ज्यांना डोळे नाही आहेत पण किती अचिव्हमेंट केलेले आहेत, अशी लोक ज्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही तरी किती अचिव्हमेंट केले आहे, अशी लोक ज्यांना इथून हात नाही इथून पाय नाही तरी स्विमिंग मध्ये काय काय केलेलं आहे, पायलट आहेत अशी लोक. बरोबर. मग आपल्याकडे जर सगळं धडधाकट आहे, मला नाही वाटत आपल्या स्क्रीनवर आज कोणीतरी असं आहे की ज्यांना फिजिकल चॅलेंजेस आहेत. कोणीच नाहीये मला तरी वाटतं, खूप कमी प्रमाण असतं. पण येस, तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याकडे काय काय आहे त्यावर फोकस करायचं आपल्याला. बघा, बरीच अशी लोक आहेत ज्यांच्याकडे डोळे आहेत पण दिसत नाही, कान आहे पण ऐकू येत नाही, जीभ आहे पण बोलता येत नाही. बरोबर आहे. आपल्याला सगळं इझिली मिळालेलं आहे आणि सगळं चांगलं आहे. आता एक काम करायचंय सगळ्यांनी, थोडंसं घोटभर पाणी प्यायचं आहे आणि पटकन जागेवरून उठायचं. स्नेहाताई तुमचा माईक बंद करा. ज्यांना शक्य आहे त्यांनाच म्हणते, त्याच्यामुळे इतर प्रश्न नको पुढचे. ज्यांना काहीच अडचण नाहीये, ज्यांना शक्य आहे त्यांनी उठायचं आणि दिवा, देवाजवळ दिवा लावतो की नाही आपण निरांजन, ती लावायची आणि समोर घेऊन बसायचंय. 1 मिनिटात यायचंय पटकन. आणि पाणी पण आणायचंय प्यायला, बसण्यासाठी आसन आणायचंय. ओके, चलो फास्ट. नॉट कंपल्सरी, ज्यांना शक्य आहे त्यांनीच. देवाजवळचा दिवा निरांजन आणा, आपल्या समोर घ्या. चला, आलात? हो मॅडम. येस. चला, समोर निरांजन ठेवायचंय आणि जमिनीवर आसन टाकून मांडी घालून बसायचंय. मॅडम जमिनीवरच बसावं लागेल, मी वरती बसली आहे ते हे घेऊ टेबल. चालेल. खाली बसू? नॉट कंपल्सरी, पण जर बसलात तर जास्त चांगलंय. बसू खाली मग? येस, बसा. 1 मिनिट. हे काय आहे माहिती का? पाणी, अग्नी, पृथ्वी, वायू आपल्या सोबत आहे आणि जरी वरती स्लॅब असेल तरी आकाश आहे. सो हे 5 तत्व आपण सोबत घेऊन आता मेडिटेशन करत आहोत. ओके. जर 5 तत्व आपल्या सोबत असतील तर आपलं मेडिटेशन अधिक चांगलं होतं. इन बिटवीन कुणाला असं वाटलं की मला आत्ता पाणी प्यायचंय तर तुम्ही पाणी पिऊ शकता. ठीक आहे. जर तुम्हाला असं वाटलं की माझ्या पायाला मुंग्या आल्याय तर तुम्ही थोडंसं हलू शकतात. पण जेवढा वेळ तुम्हाला शक्य आहे तुम्ही ताठ बसा कमरेपासून. तुमचं जे हिप्स आहे, कमरेचा भाग, तो पूर्ण कुठेतरी भिंतीला किंवा खुर्चीला मागे टेका.
सोफ्याला वगैरे, जेणेकरून काय होतं तुम्हाला पाठी तसं पाठ भरल्यासारखं वाटत नाही, दुखत नाही. आणि 90 डिग्री स्ट्रेट बसल्यामुळे कॉस्मिक एनर्जी, युनिव्हर्सल एनर्जी तुम्हाला चांगल्या प्रकारे कनेक्ट होते, पॉझिटिव्ह एनर्जी. ठीक आहे. 5 तत्व आपल्या सोबत आहेत. आपण ताठ बसलेले आहोत, आपण डोळे बंद केलेले आहेत आणि आपल्याकडे आज काय काय आहे ते आपण बघणार आहोत. आत्ता तुम्हाला कळलं की आपल्याकडे करोडोंपेक्षा जास्ती किमतीचं शरीर आपल्याकडे आहे, ज्याला आपण दुर्लक्षित केलेलं आहे. त्याला आपण थँक्यू म्हणणार आहोत आणि मग बघूया मॅजिक. कुणाकुणाला शारीरिक, मानसिक, भावनिक दुःख आहे आत्ता, त्यांनी नोटीस करा आणि मेडिटेशन झाल्यानंतर मग सांगा की काय तुम्हाला जाणवलं. आपल्या आयुष्यात नाती आहेत, पण काय केलंय आपण, दुर्लक्षित ठेवलेलं आहे. म्हणजे जी जिवंत माणसं घरात आहे ना, त्यांना कमी रिस्पेक्ट देणं, त्यांचा डिसरिस्पेक्ट करणं किंवा त्यांना गृहीत धरणं, हा आहेच बाबा तू काही कुठे जाणार नाही, असं आपण वागतो. आणि ज्या वेळेला ती व्यक्ती निघून जाते त्यावेळेला आपण मग त्या व्यक्तीच्या नावाने रडत बसतो, आठवण काढत बसतो, है ना. सो आपल्याला जे आहे त्यावर फोकस करायचं आजपासून. डोळे बंद करा, ताठ बसा, नाकाने हळूवार खोलवर नाभीपर्यंत दीर्घ श्वास घ्यायचा आहे. 3 वेळेला हे करणार आहोत आपण आणि तो श्वास आपल्याला तोंडाने फुंकर मारत सोडून द्यायचा आहे. प्रत्येक वेळेला श्वास घेताना मनामध्ये ही भावना असली पाहिजे की या ब्रह्मांडातील सर्वोच्च पॉझिटिव्ह एनर्जीज आपण आतमध्ये घेत आहोत. आपल्या मनात, आपल्या शरीरात, आपल्या विचारांमध्ये, आपल्या आत्म्यामध्ये, आपल्या चक्रांमध्ये, आपल्या ऑरामध्ये. आणि प्रत्येक वेळेला श्वास बाहेर सोडताना आपल्या मनात ही भावना असली पाहिजे, कुठल्याही कारणाने, कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा जर आपल्या मनात असेल, शरीरात असेल, आत्म्यामध्ये असेल, ऑरामध्ये, चक्रामध्ये असेल, तर ती आपण बाहेर सोडत आहोत. डोळे बंद करायचे आहेत, फील घ्यायचं आहे. डोळे बंद, ताठ बसा. संपूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर केंद्रित करायचं आहे. प्रत्येक घेतला जाणारा आणि प्रत्येक सोडला जाणारा श्वास आपल्याला बघायचा आहे, फील करायचा आहे. दोन्ही श्वासांमधलं अंतर आपल्याला बघायचं आहे. प्रत्येक येणारा आणि जाणारा श्वास बघा, फील करा. आता मी जे वाक्य बोलते आहे ते वाक्य तुम्हाला ऐकायचे आहे आणि त्याच्या सोबत पुढे जायचं आहे. बघा, आपल्या आजूबाजूला अशी परिस्थिती आहे की खूप लोकांना असं वाटतं की माझ्या डोक्यावर काळेशार, घनदाट, लांब सडक केस असावेत, पण त्यांच्याकडे नाही आहेत. ते वेगवेगळे प्रोडक्ट्स वापरतात, ट्रीटमेंट घेतात. आपल्या डोक्यावर केस आहेत, कसंही असतील, आहेत. जर आपले दोन्ही हात आपल्या डोक्यावर घेऊन जा, केसांवर अतिशय प्रेमाने स्पर्श करा त्या सगळ्या केसांना तुमच्या आणि त्यांना मनापासून थँक्यू म्हणा, आय लव्ह यू म्हणा. बघा, एक सुंदर असं कपाळ आहे तुमचं. त्या कपाळावर हात ठेवा, प्रेमाने स्पर्श करा कपाळाला, थँक्यू म्हणा. डोळे बंद ठेवा, अदरवाईज इथं काय सुरू आहे ते तुम्हाला काहीच कळणार नाही. तुम्हाला फक्त ऐकायचं आहे. तुम्ही जर मध्येच डोळे उघडत असाल तर तुम्हाला काहीच कळणार नाही. आता हळुवारपणे तुमचा तो हात तुमच्या दोन्ही डोळ्यांवर ठेवा, तुमचे हात, आणि त्या डोळ्यांना थँक्यू म्हणा. प्रेमाने स्पर्श करा, आय लव्ह यू म्हणा त्या डोळ्यांना. तुमचे इतके छान हे गाल आहेत. तुमच्या गालावर, तुमच्या नाकावर,
तुमच्या हनुवटीवर, ओठांवर, तुमच्या कानांवर तुमचा मायेचा स्पर्श द्या आणि या सगळ्या ठिकाणांना, तुमच्या स्किनला थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणा. माझे कान इतके सुंदर आहेत, मला इतकी मदत करतात. अरे माझ्या काना, मी तुला किती दुर्लक्षित ठेवलं. तू आहेस म्हणून तर मी आहे, म्हणून तर मी इतक्या सुंदर सुमधुर संगीताचा आनंद घेऊ शकते. तुझ्यामुळेच तर मी माझ्या मित्रमैत्रिणींचा, नातेवाईकांचा आवाज ऐकू शकते आणि त्यांच्यासोबत माझा संवाद घडून येतो. हे माझं कान, तू जर तुझं काम व्यवस्थित केलं नसतंस तर मला कुणाचाही आवाज ऐकू आला नसता, कुणाच्याही भावना त्यामुळे समजल्या नसत्या. या जगाच्या पाठीवर कितीतरी पक्षी आणि प्राणी आहेत, त्यांचे सुमधुर आवाज आहेत, ते मला कधीच ऐकता आले नसते. माझ्या आईवडिलांचा आवाज, माझ्या मुलांचा आवाज, माझ्या पतीचा आवाज मला कधीच अनुभवता आला नसता. ओ माय डिअर कान, थँक यू सो मच. आय लव्ह यू सो मच. तोच हात तुमच्या नाकावर घेऊन जा, नाकाला स्पर्श करा आणि म्हणा, तू आहेस म्हणून मी आहे. ज्या दिवशी तू तुझं काम थांबवशील, श्वास घेणं, त्या दिवशी मी संपलेली असेल. तुझ्याच जोरावर मी एवढ्या माझ्या जबाबदाऱ्या पेलते आहे, स्वप्न बघते आहे. हे नाक आणि ही श्वसन नलिका दोन्ही ठिकाणी मायेचा प्रेमाचा स्पर्श द्या आणि थँक्यू म्हणा, आय लव्ह यू म्हणा. तुमची जीभ, तुमची दंतपंक्ती, दात आणि तुमचे ओठ या सगळ्यांवर प्रेमाने स्पर्श करा. त्यांना थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणा, कारण तुमचे दात, तुमची जीभ, तिथे तयार होणारा जो रस आहे, जी लाळ आहे, तिला थँक्यू म्हणा. कारण त्यांनी त्यांचं काम व्यवस्थित केलं नसतं तर आपण अन्न खाऊ शकलो नसतो. त्या पाचक रस जर तो तिथे तयार झाला नसता तर आपलं अन्न डायजेस्ट झालं नसतं. अन्नच जर डायजेस्ट झालं नाही, आपण चावून खाल्लं नाही, तर आपल्याला ऊर्जा तरी कशी मिळणार. सो आपले ओठ, आपले दात, आपली जीभ, तिथे तयार होणारा तो पाचक रस, लाळ, त्याला थँक्यू म्हणा. तिथून पुढे आपला गळा आणि आपली मान, त्यावर प्रेमाने स्पर्श करा. अतिशय प्रेमाने, मायेने आपल्या गळ्याला, आपल्या मानेला स्पर्श करा. थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणा, कारण या आकर्षक मानेमुळेच, या गळ्यामुळे आपल्या पर्सनॅलिटीमध्ये एक भर पडते. किती सुंदर आहे बघा तुमची मान, तुमचे शोल्डर, तुमचा खांदा. जर हा खांदा नसता तर काय झालं असतं. तुमचे हे शोल्डर, तुमचा दंड, हात फिरवा, तुमच्या दोन्ही दंडावर हात घेऊन जा. कोपर, पुढचा हात संपूर्ण, मनगट, हाताची पाचही बोटं, दुसऱ्या हाताचं मनगट, पाचही बोटं, कोपर, सगळीकडे प्रेमाने स्पर्श करा. थँक्यू म्हणा, आय लव्ह यू म्हणा. कल्पना करा, तुमचा जर खांद्यापासून हात नसता किंवा मनगटापासून नसता किंवा कोपऱ्यापासून नसता तर काय झालं असतं. कुठलं तरी काम तुमच्याच्याने झालं असतं का. एकही काम असं नाहीये की जिथे आपण हाताचा, या 5 बोटांचा वापर करत नाही. मनगटही तिथे उपयोगी पडतं. ताटातला अन्नाचा घास जर तोंडात आपल्याला न्यायचा असेल, तोंडापर्यंत, तर आपल्याला तिथे कोपर लागतं. ते कोपर नसतं तर काय झालं असतं.
पुन्हा एकदा संपूर्ण हातावर मायेने प्रेमाने स्पर्श करा. थँक्यू म्हणा, आय लव्ह यू म्हणा. तुमची छाती, छातीचा पिंजरा, फुफ्फुस, हृदय, मागच्या बाजूला पाठीचा भाग, सगळीकडे हात फिरवा. या छातीच्या खाली जे फुफ्फुस आहे, जे हृदय आहे, त्यांना थँक्यू म्हणा. पाठीला, छातीला थँक्यू म्हणा. जर हे अवयव नसते तर ना तुमची पर्सनॅलिटी छान दिसली असती, आकर्षक शरीर, आणि जर ते इंटरनल ऑर्गन्स नसते तर काय झालं असतं? कसं झालं असतं रक्ताभिसरण? कसं झालं असतं रक्त तयार? सगळ्यांना मायेने प्रेमाने स्पर्श करा. आय लव्ह यू म्हणा, थँक्यू म्हणा. तिथून पुढे आपल्या पोटावर आपला हात घेऊन जा. पाठीमागे पोटाच्या मागचा भाग, प्रेमाने स्पर्श करा त्या पोटावर. त्याच्या खाली आहेत लहान आतडे, मोठे आतडे, जे अन्न पचन करण्यास मदत करतात, जे आपल्या शरीराच्या उपयोगाचं नाही ते विष्टे वाटे, युरिन वाटे बाहेर सोडण्यासाठी मदत करतात. जर आपले आतडे व्यवस्थित कार्यरत नसते तर काय झालं असतं? अनेक लोक या दुखण्यामुळे महिनोन्महिने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. पोटाच्या आतड्यांचे त्रास आहेत, अन्ननलिकेचे आहेत, श्वसननलिकेचे आहेत, हृदयरोग आहेत, मेंदूचे रोग आहेत आणि खूप काही. असलं काही आपल्याला नाही आहे. असतं तर आज आपण या सेशनमध्येच नसतो ना, हॉस्पिटलमध्ये असतो. परमेश्वराची इतकी आपल्यावर कृपा आहे, आपल्याला तसे दिवस नाही बघायला मिळाले. आपल्या आयुष्यात इतके छान दिवस आहेत. आपलं पोट, हे सगळे आतडे छान त्यांचं काम मस्त करत आहेत. तुम्ही त्यांची दखल आजपर्यंत कधी घेतली होती का? नाही, कधीच नाही. पण आजपासून या प्रत्येक अवयवाची दखल घ्या. त्यांना थँक्यू म्हणा, त्यांना आय लव्ह यू म्हणा. तिथून पुढे तुमचे हात घेऊन जा. तुमचा कमरेचा भाग, तुमचे हिप्स, तुमचे जांघेचे जोड, प्रायव्हेट पार्ट्स, प्रत्येक एका अवयवाला थँक्यू म्हणा. आपल्या किडन्या, त्यांचं काम त्या उत्कृष्ट पद्धतीने करत आहेत, म्हणून आपलं आयुष्य इतकं छान सुरू आहे. तुमचं गर्भाशय, मूत्राशय, तुमचे जननेंद्रिय, मांड्या, गुडघ्याच्या वाट्या, प्रत्येक ठिकाणी हात घेऊन जा. मायेने प्रेमाने स्पर्श करा आणि त्यांना थँक्यू म्हणा. आय लव्ह यू म्हणा. माफी मागा, इतके दिवस तुम्ही त्यांना दुर्लक्षित ठेवलं. वेळी अवेळी अरबट सरबट खाऊन अवास्तव वाढलेलं वजन या गुडघ्याच्या वाट्या पेलत आहेत. कधी तुम्हाला काही म्हटलं नाही. जरा त्या गुडघ्याच्या वाट्यांवर हात फिरवा, मांड्यांवर हात फिरवा आणि त्यांना थँक्यू म्हणा, आय लव्ह यू म्हणा. तिथून पुढे जा. आपल्या पोटऱ्या, तो संपूर्ण पाय, पायाचा घोटा, पायाची टाच, तळवा, पायाचा पंजा, पायाची बोटं अतिशय हळुवारपणे प्रेमळ स्पर्श करा.
आय लव्ह यू, आय थँक यू असं त्यांना म्हणा. तुमच्या डोक्यावरच्या केसांपासून तळपायापर्यंत संपूर्ण शरीरावर पुन्हा एकदा तुमच्या हाताने प्रेमाचा स्पर्श द्या. डोक्याच्या आतमध्ये आहे तुमचा मेंदू. त्याच्या जोरावरच तर हे सगळं सुरू आहे. तुमच्या त्या मेंदूला, मेंदूतल्या प्रत्येक पेशीला थँक्यू म्हणा, आय लव्ह यू म्हणा. बघा, कितीतरी करोडो रुपयांची समृद्धी तुमच्याकडे आहे. तुम्ही म्हणतात की आर्थिक अडचण आहे, सगळा फोकस तिकडेच. हो, मला आर्थिक अडचण आहे, सगळा फोकस तिकडे. पण जरा विचार केलाय का तुम्ही, काय कमी आहे तुमच्या आयुष्यात? अंगभर घालायला चांगल्यातल्या चांगल्या क्वालिटीचे कपडे तुमच्याकडे आहे, चांगल्यातल्या चांगल्या क्वालिटीचा मोबाईल तुमच्याकडे आहे, स्वतःचं असेल, भाड्याचं असेल, लहान असेल, मोठं असेल, पण चांगल्यातलं चांगलं घर तुमच्याकडे आहे. बऱ्या रेंजमधली असेल, अति महागडी असेल, मीडियम रेंजमधली असेल, पण 2 व्हीलर 4 व्हीलर आहे तुमच्याकडे. कसा का असे ना, छोटा मोठा, पण नोकरी बिझनेस आहे तुमच्याकडे. हे सगळं या जगभरातल्या कितीतरी लोकांकडे नाही. जे आहे त्याच्यात धन्यता माना, समाधान माना. तुम्ही म्हणतात आम्हाला आर्थिक अडचण आहे, पण इथे मला नाही वाटत असं कोणी असेल की ज्याला एका वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. 2 वेळचं जेवण, 2 वेळचा नाश्ता नक्कीच तुम्हाला मिळतोय, चांगल्या क्वालिटीचा सकस आहार तुम्हाला मिळतोय. जिभेचे चोचले पुरवावे असं ज्या दिवशी वाटलं, त्या दिवशी तुम्ही बाहेर जातात, चमचमीत आवडीचं काहीतरी खातात. सगळं व्यवस्थित चाललंय, कुठे काही अडचण नाहीये. कितीतरी लोक अशी आहेत ज्यांना खरगटात टाकलेलं खावं लागतं, भीक मागून खावं लागतं, अंगभर घालायला कपडे नाही, रात्रीचं उघड्यावर उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात तसंच त्यांना राहावं लागतं. अशी परिस्थिती आपली नाहीये. सो जे आहे ते खूप छान आहे, आणि जे तुमच्याकडे आहे तेच आणि तेच तुमच्या सर्वोत्तम भल्याचं आहे. योग्य वेळी तुम्हाला सगळं काही मिळेल. त्या योग्य वेळेची वाट बघा. जे आहे त्यात समाधान मानल्याशिवाय तुम्हाला पुढचं चांगलं कधीच मिळणार नाही. परमेश्वराचे आभार माना. तुम्ही म्हणतात सारखं आर्थिक अडचण आहे, आर्थिक अडचण आहे. अहो, जरा तुमच्या जन्माचा क्षण आठवा. काय आणलं होतं तुम्ही येताना? अंगावर एक चिंधी नव्हती, पण तरी सुद्धा तुमच्या नातेवाईकांची लगबग होती तुमच्यासाठी की तुम्हाला छानसं दुपटं कोण देईल, अंगभर कपडे कोण देईल. सोन्याच्या काडीने जिभेवर मधाने ओम कोण गिरवेल. मला सांगा, आता ही सोन्याची काडी, हे मध, अंगावर दुपटं, कपडे, शॉल, स्वेटर, टोपी, सॉक्स, छान छान पाळणा, हे सगळं जे आलं ते कुठून आलं? तुम्ही तर त्यावेळेला पैसे कमवलेले नव्हते, हातात मुठीत पैसे आणलेले नव्हते.
पण जो काही खर्च झाला, जी काही आर्थिक एनर्जी खर्च झाली, ती तुमच्याच साठी होती, ती तुमचीच होती. योग्य वेळी तुम्हाला ती मिळाली त्या त्या स्वरूपात. तुम्ही थोडे थोडे मोठे होत गेलात. तुमचं खाणं पिणं सुरू झालं. तुम्हाला जास्तीत जास्ती सकस आहार दिला गेला. प्रत्येक वेळेला तुम्हाला खेळणी वेगवेगळी दिली गेली. छान छान शाळेत तुम्हाला घातलं. छान छान वह्या पुस्तकं तुम्हाला मिळाली. शाळेत जाण्यासाठी छान छान कपडे, बॅग्स, पाऊच, पर्स, शाळेपर्यंत जाण्यासाठी वेगवेगळ्या व्हेइकल्स, शाळेतली ट्रिप तुम्ही एन्जॉय केली, शाळेतलं गॅदरिंग तुम्ही एन्जॉय केलं. अहो जरा विचार करा, प्रत्येक ठिकाणी पैसा लागला. या काळापर्यंत एकही रुपया तुमचा नव्हता, पण सगळं धकलं ना व्यवस्थित. कारण जरी तुम्ही स्वतःची कमाई नव्हती, पण तुमच्या नशिबाचा पैसा तुम्हाला योग्य त्यावेळी मिळतच गेला. आणि हाच सिलसिला पुढे सुद्धा सुरू राहणार आहे. फक्त आणि फक्त काळजी करणं सोडा आणि आजचा क्षण एन्जॉय करा. तिथनं पुढे तुम्ही कॉलेजला गेलात. कॉलेजमध्ये अजून वेगवेगळे ड्रेस, अजून वेगवेगळे मेकअपच्या सगळ्या वस्तू, सगळं ते वेगवेगळं ऑर्नामेंट्स, मित्रांसोबत मैत्रिणींसोबत पार्टीला जाणं, पिक्चरला जाणं. आताही तुमची काहीच कमाई नव्हती, पण सगळं धकलं ना, दिलं ना घरच्यांनी. का? कारण तो तुमच्याच नशिबाचा पैसा होता, म्हणून तुम्हाला त्या त्यावेळी तो मिळाला. अतिशय छान पद्धतीने तुमचं लग्न लावून दिलं. सगळं काही व्यवस्थित झालं. आज तुमच्या घरात तुम्ही डोकावून बघा, डोक्यावर छान छप्पर आहे. किचन संपूर्ण भरलेलं आहे. बेडरूम सगळा भरलेला आहे प्रत्येक गोष्टीने. हॉल सगळा भरला आहे. टॉयलेट बाथरूम मध्ये सुद्धा सगळ्या वस्तू आहेत क्लिनिंगच्या. काय नाही आज तुमच्याकडे, सगळं आहे. आणि हे सगळं कुठून आलंय? तर पैसा खर्च करून आलंय. ज्या वेळेला ज्या गोष्टीची गरज असते त्यावेळेला तिथे तुमच्यासाठी पैसा बरोबर उभा राहतो. सो आजपासून हे वाक्य बंद करा की माझ्या आयुष्यात आर्थिक अडचण आहे. तुम्ही जेवढ्या वेळेला तुमच्या मनातल्या मनात हा थॉट आणणार किंवा मोठ्याने एकमेकांना हा थॉट शेअर करणार की माझ्या आयुष्यात आर्थिक अडचण आहे, त्या वेळेला तुमच्या आयुष्यात तुम्हाला तेच चित्र दिसणार. कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, सुपर कॉन्शियस माइंड. कॉन्शियसली जे बोलणार त्याचे पॅटर्न सबकॉन्शियसला जाणार आणि आयुष्यात त्या घटना दिसणार. हा नियम आहे सृष्टीचा. सो किती काय काय आहे, मोजत बसला तर आजची रात्र पुरणार नाही तुमचं किचन मधले काय काय एक एक वस्तू मोजायला, तुमच्या बेडरूम मधली एक एक वस्तू मोजायला, हॉल मधली एक एक वस्तू मोजायला. अगदी साधासा पेन, अगदी साधंसं एखादं किचन मधला तुमचा जरी चिवडा तुम्ही विचार केला तरी त्यात किती साहित्य आहे. असं आपल्याला प्रत्येक एका वस्तूला थँक्यू म्हणायचं आहे. फॉर एक्झाम्पल, चिवड्यामध्ये मीठ आहे, थँक्यू. तिखट आहे, थँक्यू. शेंगदाणे आहेत, थँक्यू. तेल आहे, थँक्यू. मोहरी आहे, थँक्यू. असं तुमच्या आयुष्यात ज्या ज्या वस्तू आहेत, जे जे माणसं आहेत, ज्या ज्या घटना आहेत, परिस्थिती आहेत, त्या प्रत्येकाला थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणायला सुरुवात करा.
बघा तुमचं आयुष्यच बदलून जाईल. एक लक्षात घ्या, तुमच्या आयुष्यात कधी कुठल्या व्यक्तीने प्रवेश करावा, कधी कुठल्या व्यक्तीने एक्झिट घ्यावी हे विधिलिखित आहे, ठरलेलं आहे. कुठल्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यात येऊन किती काळ राहावं आणि तुम्हाला कुठले एक्सपिरियन्स द्यावे हे ठरलेलं आहे. आणि प्रत्येक एक्सपिरियन्स तुम्हाला एक लेसन देऊन जातो, धडा देऊन जातो, शिकवण देऊन जातो. सो तुम्हाला त्या प्रत्येक व्यक्तीला थँक्यू म्हणायचं आहे, त्या प्रत्येक सिच्युएशनला थँक्यू म्हणायचं आहे. प्रत्येक घटना परिस्थिती आपल्याला काहीतरी शिकवून जात असते आणि जी व्यक्ती पॉझिटिव्ह असते ती व्यक्ती प्रत्येक वेळेला तिथनं काहीतरी शिकत असते, लेसन घेत असते. सो पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात खूप काही आहे, खूप काही आहे. त्या प्रत्येकाला थँक्यू म्हणा, आय लव्ह यू म्हणा आणि स्वतःचा वेळ घेत हळुवारपणे ते तळहातांचं घर्षण करा आणि ते तुमचे तळहात तुमच्या डोळ्यांवर ठेवा. तुमच्या तळहाताच्या हातामध्ये दिव्य प्रकाश बघा आणि त्यात हळुवार तुमचे डोळे उघडा. स्वतःचा वेळ घेत बाहेर या. बाहेर यायला घाई करू नका. बाहेर आल्यानंतर ज्यांना वाटेल पाणी प्यावंसं ती लोक पाणी पिऊ शकतात. एकदम गटागट पाणी नका पिऊ, ढसाढस थोडं थोडं घ्या. ओके, या हळूहळू बाहेर या सगळ्यांनी मेडिटेशन मधून. वाटतंय रिलॅक्स, समाधान वाटतंय का? येस मॅम. येस हो मॅडम. खूप छान रिलॅक्स वाटलं. हो खूप छान. हो एकदम रिलॅक्स वाटलं. गुड, व्हेरी गुड. बाहेरच्या जगाशी असं वाटलं की संपर्कच नव्हता. काय म्हटलं? एक वेगळा विश्वास गेलो. हो, असं वाटलं की बाहेरच्या जगाशी आपला संपर्कच नाहीये. छान. तर बघा, आपल्याला हे चालता बोलता करायचंय. पॉझिटिव्ह एनर्जी आली माझी. येस. समोर मला पेन दिसतोय, माझी नजर त्यावर गेली. मनातल्या मनात त्याच्याकडे मी बघते आणि मनातल्या मनात थँक्यू, आय लव्ह यू. आता माझी नजर इकडे गेली, माझा पाणी पिण्याचा ग्लास आहे तिकडे नजर गेली, पटकन थँक्यू, आय लव्ह यू, मनातल्या मनात. तुम्हाला असं काही नाही की इथे मी जे प्रॅक्टिकल घेतलं हे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही केलंच पाहिजे, ठीक आहे. पण तुम्हाला शक्य नाहीये, इट्स ओके. प्रत्येक वेळेला काय पाहिजे? ॲटिट्यूड. इट्स ओके. तुम्हाला शक्य आहे बसून करा, इट्स ओके, खूप छान. तुम्हाला नाही शक्य, ज्या ज्या ठिकाणी आपली नजर जाते, ज्या गोष्टीवर आपली नजर गेली, ज्या व्यक्तीवर आपली नजर गेली, मनातल्या मनात थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणा. तुमच्या आयुष्यात अशी काही लोक असतील की ज्यांचं आणि तुमचं पटत नाही आणि ताणतणाव आहे, त्या व्यक्तीचं नाव आठवलं तरी त्रास होतो. ज्या वेळेला त्या व्यक्तीचं नाव मनात येईल किंवा ती व्यक्ती समोर दिसेल किंवा त्या व्यक्तीचा विषय निघेल, त्यावेळेला फक्त मनातल्या मनात थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणून टाका. बघा, ती व्यक्ती स्वतः येऊन तुम्हाला सॉरी म्हणेल. हे मॅजिक आहे. जर आजचं मेडिटेशन तुम्हाला आवडलं असेल, आजचं सेशन तुम्हाला आवडलं असेल, तर उद्याचं सेशन हे याच्यापेक्षा कैक पटीने नेक्स्ट लेवलला नेणार असणार आहे. सो उद्या नक्की जॉईन करा. येस. आजच्या सेशन मध्ये पॉझिटिव्ह एनर्जी वाढली, काही चक्कर वापस बोललो ना, ते पुन्हा रिलीज झाले. बरंच काही ब्रह्मांडापर्यंत जाण्याची योग आहे. बरंच काही दर्शन झालं. थँक्यू, आय लव्ह यू मॅम. थँक्यू सो मच, लव्ह यू सो मच. अजून थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. छान. चला थांबूया मग. आजचा आपला एक्सपिरियन्स आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की लिहा, जेणेकरून अशी काही लोक आहेत, कुणाला आत्ता बोलायचं असेल तर नक्की बोलू शकतात. हँडरेस केलेले आहेत तुम्ही. आणि बाकीच्यांना जिथे इथं बोलायला जमत नाही त्यांनी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मेसेज टाका, ठीक आहे. मेसेज यासाठी टाकायचा की आपल्याच सारख्या इतर बऱ्याच मैत्रिणी दुःखात आहेत,
पण समहाऊ त्या सेशन जॉईन करत नाही. पण तुमचा एक मेसेज जर त्यांनी वाचला आणि त्या सेशनला आल्या आणि दुःखातून बाहेर पडल्या तर त्यांच्या ब्लेसिंग्स तुम्हाला नक्की भेटतील. येस, कोणाला बोलायचं असेल बोलू शकतात. तृप्ती, अजून इकडे कोण आहे? येस, माईक सुरू करून बोलला तर छान. अगं आमच्याकडे बँड वगैरे चालू आहे त्याच्यामुळे माईक बंद आहे माझा. अच्छा, ओके. खूप छान, खूप छान. स्पीचलेस. थँक्यू सो मच. माझी खूप दिवसांपासून इच्छा होती सेशन अटेंड करण्याची. आधीचे 2 दिवस मिस झाले पण आता नक्की मी कंटिन्यू करणार आहे. नक्की. ओके, ठीक आहे, थांबूया. सो मला तुम्ही ही संधी दिली, तुम्ही सगळेजण इथे उपस्थित राहिलात, इतका वेळ मला तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल मनापासून खूप 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 धन्यवाद. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स. थँक्यू सो मच.